हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज ना आपण एक झटपट होणारी भाजीची रेसिपी बघणार आहोत। अगदी कुकरच्या एका शिट्टीत आपली भाजी तयार होणार आहे। तर ती भाजी आहे फ्लावर मटारचा मस्त चमचमीत असा रस्सा। फ्लावर मटारच्या रस्स्यासाठी आपण ना पावशेर फ्लावर घेतलाय आणि असे छान आहे ना त्याचे फ्लॉरेट्स काढलेत, म्हणजे छोटी फुलं काढून घेतलीत आणि मिठाच्या पाण्यात आपण बुडवून ठेवलंय। आणि इकडे आपण आहे ना 2 वाट्या, म्हणजे ज्या आमटीच्या वाट्या असतात त्या 2 वाट्या आपण फ्रेश मटार सोलून घेतलेले आहेत। मटारच्या रस्स्यासाठी आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे। त्यासाठी ना मी एक मोठा कांदा घेतलेला आहे, त्याचे असे मोठे तुकडे करून घेतलेत। 2 छोटे टोमॅटो घेतलेत, ते पण मोठे तुकडे करून घेतलेलेत मी। एक मीडियम आल्याचा तुकडा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा धनेपूड, 2 चमचे दाण्याचा कूट। दाण्याच्या कुटाने काय होतं ना की आपला जो रस्सा आहे तो छानपैकी मिळून येतो। आपण आता याची मस्तपैकी फाईन पेस्ट करून घेऊया। आपण मस्त अशी बारीक फाईन पेस्ट ह्याची करून घेतलेली आहे। आपण फ्लावर मटारचा रस्सा कुकरमध्ये करणार आहोत, त्यासाठी आपण कुकरमध्ये 1 डाव तेल तापवून घेतलंय। आता त्यात ना आपण मोहरी टाकलेली आहे 1 चमचा, पाव चमचा हिंग, आपण मिक्सरमध्ये जी पेस्ट केली आहे ती टाकूया। आता ही जी पेस्ट आहे ती फोडणीमध्ये छानपैकी आपण मिक्स करून ह्याच्यावर 1-2 मिनिटं आपण याला झाकण ठेवूयात, म्हणजे पेस्ट छान शिजेल। आता 2 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण काढून घेऊया। पेस्ट छान शिजलेली आहे। त्यात आता पाव चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, 1.5 ते 2 चमचे लाल मिरची पावडर, 2 चमचे किचन किंग मसाला। आता हे मसाले आपण सगळे छान मिक्स करून घेऊया। किचन किंग मसाला जो आहे तो आपण त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहेच आहे, त्याची लिंक मी ना तुमच्याबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते। आता आपण गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे। 2 मिनिटं परत झाकण ठेवूयात, म्हणजे तेल सुटेल। 2 मिनिटांनी आपण परत झाकण काढूयात आणि तुम्ही बघू शकताय की मस्त आहे ना तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला। त्यात आता आपण आहे ना मटार टाकून घेऊया, फ्लावरचे तुकडे। आता ही ग्रेव्हीमध्ये ना ही भाजी जी आहे ती सगळी मिक्स करून घेऊ आपण। आता यात ना आपण गरम पाणी टाकून घेऊयात, अंदाजे 1 ते 1.5 वाटी वगैरे। यातलं पाण्याचं प्रमाण तुम्हाला जेवढं पातळ हवंय त्या पद्धतीने तुम्ही आहे ना कमी जास्त करू शकता। हा जो रस्सा आहे तो ना जिरा राईस किंवा साध्या भाताबरोबर सुद्धा छान लागतो बरं का। आता या रस्स्याला ना आपण एक उकळी आणून घेऊया। आपल्या भाजीला मस्तपैकी आहे ना उकळी आलेली आहे। आता आपण गॅसची फ्लेम मीडियम केली आणि आता झाकण लावून आपण बरोबर 1 शिट्टी काढून घेणार आहोत। आपण ना 1 शिट्टी करून घेतलेली आहे। आता आपण चेक करूयात। आपला रस्सा मस्त तयार आहे आणि तुम्ही बघू शकताय की ना त्याला थोडीशी तर्री सुद्धा आलेली आहे। आता आपण काय करूयात, एका बाउलमध्ये काढून सर्व करून घेऊयात। तर फ्रेंड्स, मस्त असा चमचमीत आणि चविष्ट फ्लावर मटारचा रस्सा तयार आहे आणि आपण तो छान सर्व केलाय। वरून थोडीशी आपण कोथिंबीर सुद्धा गार्निश केली आहे। फ्रेंड्स, आदल्या दिवशी जर ही पेस्ट रात्री करून ठेवली ना तर सकाळी आहे ना डब्याची घाई गडबड असते, त्यावेळेला नक्कीच आहे ना अगदी 10 मिनिटात होणारी ही भाजी आहे कुकरमध्ये। किंवा मग तुम्हाला मोठ्या प्रमाणात करायची असेल तरी सुद्धा ही उपयोगाची आहे। सो नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी। थँक्यू।